चला नाईन स्टार संघ आपल्यास विनंती असेल पण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला नाईन स्टार संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सामन्याकडे वळतोय. सामन्याकडे वळतोय आणि स्पीडअप करायचंय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टानं जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तुम्ही पुढे जात जा, एक दिवस यश मात्र तुमच्या पुढे झुकेल. जोरदार टाळ्या होत्या त्या संघांसाठी. शुभेच्छा देऊया. एक बाजूला फारुख नाईस्टार असणार आहे तर दुसऱ्या बाजूला शिंगादे नाईस्टार असणार असणार आहे. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रत्नागिरीचे देखील चॅम्पियन खेळाडू देखील पाहायला मिळतात. तर एक बाजूला मुंबई परत सुद्धा आलेले खेळाडू असणार आहेत आणि गोलंदाजी महाकोती पाहायला मिळतोय. चिपळूण एक्सप्रेस जुनेद मुल्ला सुरेख खेळ पाहायला मिळतोय. तसेच चिपळूण काय रेंटचा जो बॅनर आहे त्यावरती जर चेंडू लागला तर त्या खेळाडूस 1000 रुपये पारितोषिक असणार आहे. आता मीटर वाढणार आहे. जशी थंडी पडते तसे खेळाडूकडे देतो. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी महाकोती पाहायला मिळतात. जुनेद मुल्ला स्ट्राईकला असतं. स्मिथ शिवलकर मुरगुडा गावचा वंडर बॉय सुरेख चेंडू होता. एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट पाहायला मिळतो. स्मिथच्या माध्यमातून स्ट्राईक मिळते. शुभम लोखंडे चेंबूर परिसर बिलॉंग करणारा मुकेश रॉयल संघाचा हा गुणी खेळाडू आहे. शुभम लोखंडे सुरेख खेळ पाहायला मिळणार आहे आणि शुभमच्या बाबतीत विचार केला जाता तो 104 मारण्यामध्ये त्याचं नाव लौकिक आहे. या शुभमचं बेस्ट वर्सेस बेस्टची लढायला पाहिजे. एक बाजूला चिपळूण असतात. सुरेख फटका ठेवलेला सीमारेषा बाहेर येतात. शुभम ब्रँडेड चौकार. स्वरूपात धावसंख्येत भर पडते आणि दोन्ही मालकांमध्ये लढाई असणार आहे. एक बाजूला फारुख भाई असणार दुसऱ्या बाजूला असीम भाई असणार आहेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. असीम साले विरुद्ध फारुख चौगुले अशी लढत देखील पाहायला मिळणार आहे. एक बाजूला फारुख नाईस्टार असतात दुसऱ्या बाजूला संगातेली नाईस्टार असणार आहे. सुरेख चेंडू हाताळला. काय चेंडू होता. बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये आणि आजच्या सत्रामध्ये शुभमच्या बॅटमधून 104 देखील पाहायला मिळेल. निश्चितच अपेक्षा असणार आहे चिपळूणकरांना पाहायचं असेल तर जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो शुभमसाठी. सुरेख स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. ऑन साईडला खेळून पडला. धावसंख्येत भर पडते मित्रांनो. शुभमचा जर चौकार 100 चौकार पाहिजे असेल तर जोरदार टाळ्या होत्या शुभमसाठी. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहे मुरगुडा गावचा वंडर बॉय स्मिथ शिवलकर. काय चेंडू होता. नियंत्रण टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा झाल्यात. काय चेंडू आपटला. सुंदर स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न होता परंतु नशिबाची साथ मिळते फारुख नाईस्टार संघाला. चेंडू निर्धाव जातोय आणि षटक संपतोय. एक षटक समाप्त तर धावसंख्या होते 9 धावा. मित्रांनो गोलंदाजी आवडली सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जुनेद साठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कारण आपल्या चिपळूण परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू असणार आहे आणि चिपळूणचा ब्रँड देखील मैदानामध्ये आपला ब्रँड दाखवतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय. अक्षय गुरव दिवा एक्सप्रेस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक बाजूला स्मिथ शिवलकर असणार आहे तर गोलंदाजी मार्कवरती असणार आहे दिवा एक्सप्रेस पांडा.
इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच सन्माननीय मौलाना तन्वीर यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामन्याकडे वळतोय, गोलंदाजी मागवती येतोय अक्षय गुराव. दिवा एक्सप्रेस असणार आहे तर त्यासमोर असणार आहे रत्नागिरीची एक्सप्रेस असणार आहे. एक बाजूला स्मिथ शिवलकर असणार आहे तर दुसऱ्या बाजूला दिवा परिसराला बिलॉंग करणारा अक्षय गुराव असणार आहे. कारण अक्षयच्या बाबतीत विचार केला असता तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळाली या षटकामध्ये. अक्षय विरुद्ध स्मिथची जोडी काय होतंय पाहूया. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कुणाची बाजी बसणार आहे. आणि जर विचार केला असता तर दोन्ही मालकांमध्ये देखील लढत असणार आहे. एक बाजूला फारुख भाई, दुसऱ्या बाजूला अझीम भाई. आणि उडवलाय सीमारेषा पार, येतोय स्मिथ ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. पहिल्याच चेंडूवरती मुरुगवाड्याचा ब्रँड दाखवलाय. यू मिस, आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. स्मिथ बॅक टू द पॅव्हलियन. चला, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोंधळची माखोदी पाहायला मिळतो. अक्षय गुराव दिवा एक्सप्रेस पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर कमबॅक पाहायला मिळाला अक्षयकडून. आणि सुरेख चेंडू हाताळला होता, ब्लॉक होल प्रकारचा चेंडू होता. चेंडूवरती वेग पाहायला मिळाला होता, सुरेख चेंडू पाहायला मिळाला अक्षयच्या माध्यमातून. मित्रांनो, चेंडू आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या अक्षयसाठी. आणि बेस्ट होते बेस्टची लढाई पाहायला मिळाली. स्ट्राईकला असणार टॅटू तर दुसऱ्या बाजूला असणार पांड्या वर्सेस टॅटूची जोडी मैदानात पाहायला मिळते. टॅटू वरती हल्ला चढवला जातोय का पाहूया. कारण की गोंधळची मागवती असणार आहे पांड्या. दिवा एक्सप्रेस असणार आहे. सुरेख चेंडू होता, बॅटचा टॉपेज झाली परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्येत बल पडते. धाव संख्या होते 14 धावा लागतात फलकावरती. आणि येणारे 3 चेंडू असणार आहेत. आणि स्ट्राईकला असणार आहे चेंबूर परिसराला बिलॉंग करणारा शुभम लोखंडे. सुरेख खेळ पाहायला मिळतो शुभमच्या माध्यमातून. मुंबई परिसरात त्याचा दबदबा आहे. अखंड महाराष्ट्र दानवून सोडला या शुभमने. शुभमसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मागच्या स्पर्धेमध्ये आपण त्याला मिस केले परंतु आज आपल्या आग्रहास्तव तो इथे दाखल झाला आणि आपला खेळ पाहायला मिळतो. फारुख नस्टर संघ विरुद्ध शृंगाते नस्टर दोन्ही मालकांमध्ये लढत असणार आहे. आणि आज या क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक चालीरीती रचल्या जात आहेत, अनेक रणनीती रचल्या जाते. कारण की मोठी स्पर्धा असणार आहे, मानाची सन्मानाची स्पर्धा असणार आहे. एलकेस व्हाईस प्रेसिडेंट मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा मानकरी कोण होणार. तब्बल रोख रक्कम 2,02,026 आणि आकर्षक चषक असणार आहे. प्रथम पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती येतो अक्षय गुरव. कारण की चर्चा करण्यासाठी भाग पडले कारण की ब्रँडेड फलंदाज आहे आणि आता ट्रेडमार्क शॉट देखील पाहायला मिळतील शुभम लोखंडेसाठी. चला, गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो अक्षय. स्ट्राईकला असणार शुभम. जोरदार टाळ्या होतात मित्रांनो. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. एक बाजूला अक्षय असतं, दुसऱ्या बाजूला शुभम असणार आहे. सुरेख चेंडू होता, स्विचिटचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या होते 14. एक चेंडू डॉट आलाय. स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये कशी चुरस पाहायला मिळते कारण की या मैदानामध्ये आजच्या सामन्यामध्ये रणांगण सजलंय आणि संघर्ष पाहायला मिळतं दोन्ही संघाच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा, पायावरती चेंडू आदळलाय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि डेलिब्रेट चेंडू असणार आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येत आहे. आता दडपण पाहायला मिळतंय. एक बाजूला शुभम असणार आहे. शुभम की अक्षय, अक्षय की शुभम. सुंदर सामना पाहायला मिळतो मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अक्षय गुरावसाठी. आणि तो आज सांगतोय ज्यांनी आज त्याच्या खेळावरती प्रश्नचिन्ह उभारले ना त्यांना प्रत्येकाला त्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर असतो त्याच्या गोलंदाजी देतोय अक्षय गुराव. दिवा एक्सप्रेस आणि दिवा एक्सप्रेस होती, हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेख षटक पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. मित्रांनो, अक्षयच्या गोलंदाजी आवडले तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली.
6 चेंडू हाताळले, 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्ची केल्या. सुरेख गोलंदाजी केली अक्षयच्या माध्यमातून. कारण की मला दिवा एक्सप्रेस का म्हटलं तर त्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला येतोय. चिपळूणचा सितारा आणि समोर असणार आहे मुंबईचा तारा. एक बाजूला सितारा तर दुसऱ्या बाजूला सितारा असणार. उडवलाय चौकार. वन बॉल सीमारेषा पार. येतं शुभम ब्रँडेड चौकार. थँक्यू. सुरेख फटका सजवला. पहिल्या चेंडूवरती पंच केलाय. चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर. सुंदर फटका होता. सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो. क्षेत्ररक्षण जोरदार डाळले पाहिजेत. दानिश साडी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दानिशच्या माध्यमातून. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 20 धावा झाल्यात. येणारे 10 चेंडू शिल्लक असणार. 10 चेंडू मध्ये तुम्हाला निश्चितच कॅपिटलाइज करावं लागेल. कारण बेस्ट होत बेस्टची लढाई असणार आहे. एक बाजूला शृंगारदेवी नाईन असणार आहे, दुसऱ्या बाजूला फारुख नाईन स्टार असणार आहे. एक बाजूला आसिम भाई असणार, दुसऱ्या बाजूला फारुख भाई असणार आहेत. सुरेख खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजी माग होती येतोय. जुनेदने जर टॅटूचं विकेट काढलं तर फैजान चौगुले यांच्याकडे 2000 रुपये पार्थिव खेळ असणार आहे. फलटी हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धावच्या मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21 धावा झाल्यात. पंच आपले निर्णय कळवतील. पंचांची कृपया कोणी आर्ग्युमेंट करू नका. पंच तटस्थ आहेत. चला कृपया पंचांची आर्ग्युमेंट करू नये. पंच तटस्थ आहेत. पंच आपला निर्णय त्वरित कळवतील. चला जोरदार डायव्हर्टर मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाजी मागोती बाहेर मध्ये जुनेद विरुद्ध शुभम. प्राइज ऑन असणार आहे. कोण जिंकणार ही लढाई पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मनगटी फटका पाहायला मिळतो शुभमच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण झाली. दुसरा प्रयत्न होता का भाऊ. या चुकी पाहायला मिळते मैदानामध्ये. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय पंचांचे निर्णयाकडे निश्चित असणार आहे. आणि यस पंच आणि फिल्डिंग वाले संघानं रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. आता टॅटूची धगधग वाढते. कृपया पंचांची आर्ग्युमेंट करू नये. आपल्यास विनंती असेल.
आणि पंचांचा निर्णय येतोय. इट्स विकेट. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय. टॅटू बॅक टू द पॅव्हलियन. चुकी झाली आणि चुकीला माफी नसणार आहे निश्चितच. थँक्यू डीजे. आणि चुकी झाली आणि चुकीला माफी नसणार आहे. आणि मालवणी भाषेत सांगायचं झालं जात तर आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार. आणि चुकी झाली मैदानामध्ये आणि बॅक टू द पॅव्हलियन झाला टॅटू. आता त्याची जागरशी येतोय मिस्टर तुसुंदे. तुसुते गावचा ब्रँड पाहायला मिळणार आहे. ईशान आडुरेकर. पुन्हा एकदा कोणतं पाहायला मिळतं जुनेद. सुरेख चेंडू होता. बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते जुनेद कडून. आपल्या गावचा सितारा आहे आणि आज तो या मोठ्या स्पर्धेमध्ये चमकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी महाकोती जुनेद येतोय. सुरेख चेंडू होता. असा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं त्याच्याकडे उत्तर देखील नव्हतं. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 3 षटक समाप्त तर धाव संख्या होते 21 धावा झाल्यात. थँक्यू डीजे. 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडूंचा धाव संख्या झाली 21. आणि आता स्ट्राईक मिळते शुभमला आणि नॉस्ट्राईक असणार आहे ईशान. ईशानने सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले. तदनंतर गोलंदाजी माग होती. आणखीन एक युवा खेळाडू पाहायला मिळतोय करीम. जोरदार डाव झाले पाहिजेत मित्रांनो करीम साठी. वय वर्ष 14 आणि गोलंदाजी मागवती येतोय आणि मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. आणि त्या समोर असणार आहे बेस्ट वर्सेस बेस्ट मुंबईचा वंडर बॉय. सुरेख चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण झाली आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळते. धाव संख्येत भर पडते. 2 धावा एकेरी दुहेरी फटके पाहायला मिळतात. धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत 23. येणारे 5 चेंडू असतील. 5 चेंडू मध्ये काय होणार कारण मैदानामध्ये चर्चा पाहायला मिळते. ईशान आणि शुभम मध्ये चर्चा पाहायला मिळते. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 23. येणारे 5 चेंडू असतील आणि इथे 5 चेंडूवरती हल्ला चढावा लागेल कारण की समोर देखील फारुख नाईन स्टार. समोरच्या संघात देखील लॅबो असणार आहे. मोठे खेळाडू असणार आहेत. चिपळूणचा देखील टॅलेंटेड खेळाडू असणार आहेत. काय घडणार काय बिघडणार. येणार 5 चेंडू मध्ये संबंध मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्यामध्ये येणारे 5 चेंडू असणार आहेत. आणि गोलंदाजी मागवती करीम पाहिल्यामध्ये डान्सिंग डाऊन द विकेट. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. शुभम बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. शुभमची जागरसाठी येतोय सोमेश्वरचा वंडर बॉय सोहम बाटकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक बाजूला करीम असणार आहे तर त्या समोर फाईट करणार आहे सोहम बाटकर. सुरेख खेळ पाहायला मिळतो. एक बाजूला रत्नागिरी असणार दुसऱ्या बाजूला चिपळूण असणार आहे. चिपळूण वर्सेस रत्नागिरीची लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते. करीम यू मिस आय डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. कम ऑन डीजे. त्याची जागृती होतो अकीब. मयूर गोलंदाजी क्षेत्रामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतोय. त्याची जागृती होतो मयूर. मयूर देखील चांगला खेळाडू आहे. रत्नागिरी परिसरात बिलॉंग करणारा मयूर आहे.
सुरेख खेळ पाहायला मिळतो. रिव्हर्स स्वीपचे फटके सुंदर पाहायला मिळतात मयूरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती करीम पाहायला मिळतो. करीम ऑन हॅट्रिक असणार आहे आणि पंच केलाय. चुकी झाली, चुकीला माफी नसणार आहे. धाव संकट भर पडते, डीजेला संधी मिळते. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती 27. 27 रन्स, 4 विकेट लॉस. येणारे 2 चेंडू असणार. 2 चेंडू मध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, कारण कॅपिटलाइज करण्याचा निश्चितच प्रयत्न असणार आहे. सलग 2 चेंडूवरती धक्के बसल्यानंतर सुंदर फटका पाहायला मिळता. कव्हर चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण झाली. चेंडूवरती स्वतः लॅब येतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती 28. येणारा शेवटचा चेंडू असणार आहे आणि स्ट्राईकला असणार आहे ईशान आडिवरेकर. काय घडणार, काय बिघडणार या चेंडूवरती समजणार. किती टार्गेट सेट होणार. काय चेंडू होता, काय चेंडू होता, सुरेख चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या झाली 28. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांचं आव्हान ठेवलंय. डीजेला संधी मिळते. इनिंग्स ब्रेक होते. चला स्पीडअप करा विनंती असेल. शृंगाती 9 स्टार आपणास विनंती असेल जास्त चर्चा करू नका. आणि मैदानामध्ये आलाय राहुल सुरवाडे, उल्हासनगर परिसराला बिलॉंग करणारा लॅबो. ज्या खेळाडूसाठी फलंदाजी पकडण्यासाठी अनेक मैदानं भरली असा हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लॅबो आणि अब्दुल्ला खान. एक बाजूला चिपळूणचा खेळाडू असणार आहे तर दुसऱ्या बाजूला अखंड महाराष्ट्र दनानून सोडला असा हा लॅबो असणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही खेळाडूंसाठी. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. मित्रांनो विनंती असेल ते डगआउट खाली करून देते खेळाडूंसाठी. डगआउट खाली करून द्यायचं मित्रांनो. खेळाडूंसाठी असेल, फक्त खेळाडूंसाठी आरक्षित असणार आहे तो. मित्रांनो आपणास विनंती असेल खेळाडूंसाठी डगआउट रिकामे करून द्यायचं आहे. खरं सुंदर सामना आहे. आपण सहकार्य केला तर तितक्याच सुंदर सामना पाहायला मिळेल. जर तुम्ही सामन्यामध्ये व्यत्यय आणला तर सामन्याची मजा मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो वारंवार विनंती केली जाते, कारण की बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. चला मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्क होत येतोय ईशान. त्याच्या आगे फाईट करतोय ईशान विरुद्ध लॅबोची लढत पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता. पंच दंडित करतायत. धाव संख्येत भर पडते. धाव संख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय फारुख नाश्ता संघाचा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. धाव संख्येत भर पडते. धाव संख्ये होते 2 धावा होतात आणि धावबाद होण्याचा धोका होता. सुखरूप यशस्वीरित्या धाव पूर्ण होते लॅबोच्या माध्यमातून. आता स्ट्राईक मिळते अब्दुल्ला खानला. चिपळूणच्या अंडरआर्म क्रिकेट मधील मोठं नाव अब्दुल्ला खान. गोलंदाजी मार्क होती येतो ईशान आदिवडेकर. तो सुंदर एक्सप्रेस इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. एक बाजूला अब्दुल्ला असणार, दुसऱ्या बाजूला ईशान असणार आहे. सुरेख चेंडू खेळून काढला. मनगटी फटका खेळून काढला. फायनल रिझन मध्ये शुभम चेंडूवरती आला. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 3 धावा झाल्या. आता स्ट्राईक मध्ये लॅबोला. लॅबोकडून निश्चित अपेक्षा असणार आहे फारुख 9 स्टार संघाला. पुन्हा आता गोलंदाजी मार्क होती ईशान आडिवरेकर पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अनियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक एक्स्ट्रा येत आहे. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 4 धावा झाल्या. 2 चेंडू हाताळले. 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्ची केल्यात. पुन्हा एकदा अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक दडपण पाहायला मिळते आणि मैदानामध्ये आता निश्चितच चर्चा होणार आहे. आणि चर्चा पाहायला मिळते. चर्चा करण्यासाठी भाग पडलंय, कारण की कमी टार्गेट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा धावा कमी रोखावे लागतील. कमी धावांमध्ये बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरावे लागेल. आणि फारुख नाश्ता संघाचा विचार केला असता पहिल्या 2 चेंडूवरतीच 5 धावा वसूल केल्यात. पण आता गोलंदाजी मार्क होती ईशान. सुरेख चेंडू होता. कव्हर चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती अमई येतोय. आणखीन एक गुणी खेळाडू आहे रत्नागिरीचा अमई बारगुडे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मागोदी ईशान पाहायला मिळतोय आणि ईशान तो अब्दुल्लाची लढत पाहायला मिळते. सामन्याकडून तो सुरत सामना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. अब्दुल्ला बॅक टू द पॅव्हलियन. आता अब्दुल्लाच्या सुरुवात मोठा धक्का बसतो. अब्दुल्लाची जागृती येतो सौरभ उर्फ रॉनी. आणखीन एक चिपळूणचा टॅलेंटेड खेळाडू आहे रॉनी. अंडरम मध्ये खूप नाव केलं या रॉनीने. आणि रॉनीच्या बाबतीत विचार केला असं सुरेख फटके पाहायला मिळतात. परंतु तदनंतर जर ईशानचा देखील विचार केला तर ईशानच्या माध्यमात देखील सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी वाय कट्ट्याच्या स्पर्धेत देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ईशानकडून. दादरचा देखील वर्ल्ड कप खेळला या ईशानने. रत्नागिरीत खूप सुंदर खेळायला पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. सुरेख चेंडू होता. वेगावरती स्वार झालाय आणि चेंडू निर्धाव येतोय. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. धाव संख्या स्थिरवलेली. धाव संख्या होते 1-6. येणारा शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. स्लो रन प्रकारचा चेंडू होता जो चेंडू ट्रेडमार्क समजला जातो. आणि षटक संपल्याचे खून करताय. 6 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. येणारे 18 चेंडू मध्ये काय घडणार काय बिघडणार ते समजणार. डीजेला संधी मिळते. आणि मित्रांनो जास्त चर्चा करू नका. थँक्यू डीजे. एक षटका संपतो. धाव संख्या फक्त 6 धावा फलकावरती लागतात. आता येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मागवती पाहायला मिळणार आहे. चर्चा पाहायला मिळते. खरं की सुरेख फलंदाज देखील असणार. त्यासमोर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. जर हा सामना जर विचार केला असता तर प्री फायनल सामना पाहायला मिळतोय. कारण दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लौकिकाला सहज अशी कामगिरी पाहायला मिळते. मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे दोन्ही संघांसाठी. येणारे 18 चेंडू असतील. 18 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असतील. 18ला 23 ची गरज असणार आहे. आता स्ट्राईक सर राहुल सुरवडे आणि त्याच्या अगेस्ट असताना मुरगुडाचा वंडर बॉय स्मिथ शिवलकर. रत्नागिरीचा सायकल मॅन. तब्बल वैयक्तिक 12 सायकल त्याच्या नावावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल कूलर्स अगदी घर भरलंय. सुरेख चेंडू होता. काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला स्मिथ कडून. सुरेख चेंडू होता मित्रांनो. चेंडू आवडल्याचा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे स्मिथ साठी. काय चेंडू होता. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. आणि जीपीएलच्या स्पर्धेचा विचार केला असता जीपीएलच्या स्पर्धेमध्ये स्मिथ कडून या स्पर्धेमध्ये अंडरमच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील फलकावरती दर्शवलंय. काय चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. परंतु फॉलो थ्रू मध्ये निश्चित गॅदर झाला. धावसंख्येत बल पडते. धावसंख्येमध्ये चौकारच्या मध्येने 11 धावा झाल्यात. चर्चा पाहायला मिळते मैदानामध्ये. चला मित्रांनो जास्त टीम मिटिंग घेऊ नका. आणि फॉरेस्ट संघाची सुरेख सुरुवात पाहायला मिळते. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती स्मिथ पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता. चेंडूवरती स्वतः शुभम येतोय आणि एकेरी धावांची मदत. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती 12 धावा झाल्यात. येणारे 15 चेंडू 17 धावांची गरज असणार आहे. 15ला 17ची गरज असणार आहे. काय होतंय पाहूया येणाऱ्या पुढील काही चेंडू मध्ये संबंध. आणि परंतु अजूनही रॅम्बो मैदानात आणि बॉक्स शॉट स्वरूपात होतोय. आणखीन एक धक्का बसतोय. लॅबोच्या स्वरूपात मोठा मासा गळायला लागतोय. लॅबो बॅक टू द पॅव्हलियन.
आणि लॅबोची जागृती येतोय तो डॅनी. आणखीन एक चिपून परिस्थितीचा एक अंडरम मधील मोठं नाव डॅनी. आणि गोलंदाजी मागवती असणार आहे मुरगवाडा एक्सप्रेस स्मिथ शिवलकर, ज्याच्या नावाची निश्चितच चर्चा असते, नेहमीच चर्चा असते, प्रत्येक स्पर्धा दणाणून सोडतो असाच हा स्मिथ शिवलकर. सुरेख फलंदाजी देखील पाहायला मिळेल स्मिथच्या माध्यमातून. आता गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो स्मिथ. स्मिथ वर्सेस डॅनी, बलाढ्य लढत पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दरम्यान. सुरेख गोलंदाजी देखील नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला येणारे दोन चेंडू असतील, दोन चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करायची प्रयत्न असणार आहे. टिचून मारा पाहायला मिळतो स्मिथ कडून. सुरेख चेंडू होता, सुरेख चेंडू होता आणि नशिबाची साथ मिळते. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 16 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते स्मिथ. स्मिथ विरुद्ध डॅनीची लढत पाहायला मिळते. स्विचिटचा फटका होता, धावबाची संधी असेल परंतु नशिबाची साथ मिळते आणि धावबाचा धोका होता परंतु यशस्वीरित्या एक धाव पूर्ण झाली. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 2 षटके समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूत 12 धावांची गरज असणार आहे. चला टीम मिटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल जास्त टीम मिटिंग घेऊ नका. मित्रांनो आपणास वारंवार विनंती केली जाते टीम मिटिंग जास्त घेऊ नका. आजच्या स्पर्धेत आपले बरेच सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतोय तुसुम द एक्सप्रेस ईशान आडविरेकर आणि स्ट्राईकला असणार आहे डॅनी. डॅनी वर्सेस ईशान. एक बाजूला रत्नागिरी दुसऱ्या बाजूला चिपळूण आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 21. चुकी पाहायला मिळते मैदानामध्ये आणि क्षेत्रक्षेत्र काहीसा बदल पाहायला मिळतो. यष्टीरक्षक म्हणून कामगिरी पार पडण्यासाठी स्मिथ शिवलकर आणि राजला मिड विकेट इंजनमध्ये दाखल केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो ईशान. ईशान टू डॅनी. टॉपेज झाली आणि बॉक्स आउट स्वरूपात बाद होते. पंचांचा निर्णय येतो यस इट्स अ विकेट. बॅक टू द पॅव्हलियन. तंबूच्या आसऱ्याला परतोय डॅनी. डीजेला संधी मिळते. चला सामन्याकडे येतोय आणि फलंदाजीसाठी आलाय चिपळूणचा कोहिनूर हिरा प्रणव तांबे आणि नावाप्रमाणे कामगिरी करावं लागेल कारण सुरेख चेंडू होता. काय चेंडू हाताळलाय. सुरेख गोलंदाजी देखील पाहायला मिळते ईशानच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या होते. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ईशानच्या माध्यमातून. काय चेंडू होता. स्लोअर प्रकारचा चेंडू होता. निश्चितच धावबाद करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवरती सोहम येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22 धावा झाल्यात फलकावरती. येणारे 8 चेंडू 7 ची गरज असणार आहे. 8 मध्ये 7 ची गरज असणार आहे. मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. 8 चेंडू आणि 7 ची गरज असणार आहे. आणि गोलंदाजी मागवती पाहायला मध्ये ईशान. स्ट्राईकला असणार आहे आपल्या चिपळूणचा सितारा रॉनी. रॉनी टू ईशान आणि यस इट्स अ बिग विकेट. ह्यूज विकेट. बॅक टू द पॅव्हलियन रॉनी. डीजेला संधी मिळते.
थँक्यू डीजे. सौरभची जाग दुसरी येतोय. आणखीन एक चिपळूण मधील मोठं नाव सौरभ भोजने. जोरदार टाळ्या मित्रांनो. 7 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. शेवटचा चेंडू घेऊन येतोय ईशान टू सौरभची जोडी. सुरेख चेंडू होता. चेंडू सरासरीवरचा वेध घेतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 23. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. काय घडणार काय बिघडणार. येणार 6 चेंडू मध्ये समजणार. जो जीतेगा उसकी रात बनेगी. चला टीम मीटिंग घेऊ नका. आपल्यास विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका. आपल्यास वारंवार विनंती केली जाते. शृंगारती नाईस्टार संघ. चला थँक्यू डीजे. शृंगारती नाईस्टार संघ आपणास विनंती असेल आपण वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. राज तोडणकर आपणास खास विनंती असेल. तसेच हनीफ रुमानी यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच रॅलिंगवरती मित्रांनो जोर देऊ नका. रॅलिंगवरती जोर देऊ नका मित्रांनो. आपल्याला अजून एक दिवस खेळवायचा आहे. सन्माननीय हनीफजी रुमानी यांनी समालोचक कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हनीफ रुमानी पुन्हा एकदा सामन्याकडे होतोय. 6 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मागवती येतोय सोमेश्वरचा वंडर बॉय. एक बाजूला रत्नागिरी असणार, दुसऱ्या बाजूला चिपळूण असणार आहे. चिपळूण विरुद्ध रत्नागिरीची अशी लढत पाहायला मिळते. सोहम विरुद्ध सौरभ. 6 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. काय घडणार काय बिघडणार. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये संबंधणार. कोण जिंकणार हा सामना. एक बाजूला फारुख चौगले असणार, दुसऱ्या बाजूला अझीम साले असणार आहेत. बेस्ट होत बेस्टची लढाई पाहायला मिळते मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामन्यासाठी. 6 मध्ये 6 ची गरज असणार आहे. जो जिंकणार तो या सामन्याचा विजयपद मिळवणार. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते. सोहम बाटकर सोमेश्वरचा वंडर बॉय. आज मी सोमेश्वर पासून इथपर्यंत प्रवास का केलाय तर पहिल्या चेंडूवरती दिलाय लावून सीमा रेषा पार. येतो चौकार. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावांची गरज असणार आहे. सौरभने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि स्वागत केलंय आणि रनआउटच्या स्वरूपात धावपद होतोय. चला थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. शृंगारती नॅशनल संघ आपल्यास विनंती असेल आपण टीम मीटिंग घेऊ नये. राज तोडणकर आपल्यास विशेष विनंती असेल आपण टीम मीटिंग घेऊ नये. MS बाउन्सर शृंगारती याच्या कर्णधाराने समालोचक कक्षामध्ये यायचं. MS बाउन्सर शृंगारती त्वरित यायचंय. आयोजक तुमची वाट पाहत आहेत. MS बाउन्सर शृंगारती. चला सामन्याकडे वळतोय. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मागवती असणार आहे सोहम. स्ट्राईकला असणार आहे जुनेद. चिपळूणचा उगवता सितारा. तर एक बाजूला असणार आहे सोमेश्वरचा वंडर बॉय. सुरेख चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. दडपण पाहायला मिळतंय. प्रेशर पाहायला मिळत आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या. सामना आवडला असेल. 3 मध्ये 2 ची गरज असणार आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू 2 धावांची गरज असणार. दडपण पाहायला मिळत आहे. प्रेशर 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 पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये 3 चेंडू 2 धावांची गरज असणार आहे. MS बाउन्सर शृंगारती त्वरित समालोचक कक्षात यायचं. MS बाउन्सर शृंगारती आणि गोलंदाजी मागवती येतोय. पुन्हा एकदा सोहम कडून सुरेख मारा पाहायला मिळाला. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली आणि निश्चितच 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होता का पाहूया.
सुरेख गोल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमेशच्या माध्यमातून. आता स्कोअर लेवल झालाय आणि या सामन्यात या स्पर्धेचं विशेष असणार आहे, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज असणार. स्ट्राईकला असणार आहे चिपळूणचा कोहिनूर हिरा प्रणव तांबे. चला शृंगाते नाईस्टार आपला स्वारवी विनंती केली जाते, जास्त चर्चा करू नका, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू 1 धावाची गरज असणार मित्रांनो. जोरदार डाव होते मित्रांनो. 2 चेंडू 1 धावाची गरज असणार आहे. सोहम वर्सेस प्रणवची लढत पाहायला मिळते मैदानामध्ये आणि सुरेख खेळ पाहायला मिळाला. अनुभव काय असतो तो पाण्याला लावला. सामना आवडला मित्र, जोरदार डाव झाला पाहिजे. सुरेख सामना पाहायला मिळाला. फारुख नाईस्टार विरुद्ध शृंगाते नाईस्टार. सुरेख सामना पाहायला मिळाला.